नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक टिप्स मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुमच्याकडे पण टेलिग्राम अकाउंट आहे का? तर सावध व्हा मित्रांनो, कारण की एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे टेलिग्राम अकाउंट हॅक होऊ शकतोय. हॅकर्स एकदम छोट्याशा एका लिंकवरून तुमचं अकाउंट हॅक हॅक करत आहे आणि ते तुम्हाला समजणार पण नाही कशाप्रकारे हॅक होईल. कारण की बऱ्याच भावांचे टेलिग्राम चॅनल हॅक झालेत. बऱ्याच भावांनी मला कॉन्टॅक्ट केला. सांगितले, की "भाऊ माझा टेलिग्राम चॅनल हॅक झाला. फक्त एकदा मी लिंकवरती क्लिक केलं होतं, लगेच हॅक झालं." तर ती चुकी तुम्ही करू नका आणि कशाप्रकारे तुम्ही टेलिग्राम अकाउंट सेफ ठेवू शकता तुमचं, सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सेटिंग सांगितली, ती सेटिंग करा आणि व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत नक्की बघा. तर चला मी तुम्हाला डायरेक्ट आता मोबाईलच्या स्क्रीनवरती घेऊन जातो. मग तुम्हाला मी सगळं समजून सांगतो. हे बघा भावांनो, आता मी इथून टेलिग्राम ॲप ओपन केलं, तर इथं बघू शकता ह्या भावाचा मला एक मेसेज आलेला आहे. तर हा कॉन्टॅक्ट माझ्याकडे सेव्ह आहे. आता या भावाचं अकाउंट हॅक झालेलं आहे. तर तुम्हाला पण अशा प्रकारे तुमच्या फ्रेंड्सचा, नातेवाईकांचा किंवा माझ्या नावाने तुम्हाला मेसेज येऊ शकतात. जर माझं कॉन्टॅक्ट सेव्ह असेल तर किंवा तुमचा नातेवाईकांचा, फ्रेंडचा नंबर सेव्ह असेल आणि त्यांचं जर अकाउंट हॅक झालेलं असेल, तर त्यांच्या नावाने तुम्हाला अशा प्रकारे मेसेजेस देतील हॅकर्स. ठीक आहे. आता तुम्ही जर समजा आता इथं मी चॅट ओपन केली याची. आता जर तुम्ही लिंक दिलेली असेल अशा प्रकारे बघू शकता या भावाच्या अकाउंटवरून मला लिंक आलेली आहे. या हॅकर्सनी लिंक टाकलेली कारण की याचा अकाउंट हॅक झालेला आहे. आता तुम्हाला अशा प्रकारे लिंक येईल. जर या लिंकवरती क्लिक केलं मित्रांनो, तर लगेच तुमचा पासवर्ड हॅकर्सकडे जाऊन लागतो आणि हॅकर्स लगेच त्या अकाउंट वगैरे लॉग इन करून तुमच्या मोबाईलमधून लॉग आउट करून टाकतात. आणि जर तुमच्या अकाउंटवरती चॅनल असतील, चांगले सबस्क्रायबर्स असतील, तर ते लगेच काय करतात, लगेच ते ट्रान्सफर करून देतात त्यांच्या दुसऱ्या अकाउंटला. अशा प्रकारे हॅकिंग चालू आहे सध्या आणि काही-काही हॅकर्स तुमचा मोबाईल देखील हॅक करू शकतात अशा प्रकारे लिंक पाठवून. म्हणून अजिबात अननोन लिंक असेल तर तिच्यावरती क्लिक करू नका. अशा प्रकारे लिंक टाकून जास्त हॅकर्स हॅक करत आहे अकाउंट कारण की तर तुम्ही इथं बघू शकता. आता इथं हा एक मेसेज आलेला आहे, तर मी तुम्हाला वाचून डायरेक्ट सांगू शकत नाही. YouTubeचा कम्युनिटीचा गाईडलाईनच्या खिलाफ आहे ते, ठीक आहे. तर तुम्ही बघितलं असेल. आता हा मेसेज जर कोणाला पाठवला, जे मुलं असतात किंवा व्यक्ती असतात, तर ते क्लिक करून देतात. बरेच जण असं असतं मित्रांनो, अशा प्रकारे मेसेज दिसले, तर ते लिंकवरती क्लिक करतात. म्हणून हॅकर्स काय करतात, ते टार्गेट करताय. म्हणून मित्रांनो, अजिबात लिंकवरती क्लिक करायचे नाही. जर तुमच्या फ्रेंड्सचा किंवा एखादा नातेवाईकांच्या नंबरवरून तुम्हाला मेसेज आला Telegramला, WhatsAppला, त्याने जर लिंक दिलेली असेल अशा प्रकारे, तर अजिबात त्या लिंक्सवरती क्लिक करू नका. वाटल्यास जर त्यांचा नंबर तुमच्याकडे सेव्ह असेल कॉन्टॅक्ट्समध्ये, तर तुम्ही डायरेक्ट त्याला कॉल करा आणि कॉल करून एकदा कन्फर्म करून घ्या, की लिंक टाकली होती का नाही खरंच. जर टाकलेली नसेल लिंक आणि जर त्याचा अकाउंट हॅक झालेला असेल, तर समजा तो हॅकर्स तुम्हाला टार्गेट करतोय. म्हणून अजिबात विचारल्याशिवाय लिंकवरती क्लिक करू नका. कॉन्टॅक्ट सेव्ह असेल तर कॉल करून विचारून घ्या. जर त्याने सांगितले मी पाठवली होती लिंक असं, मग तुम्ही बिनधास्त क्लिक करू शकता, काही अडचण नाही. आणि जर त्याचा अकाउंट हॅक झालेला असेल आणि त्या हॅकर्सने तुम्हाला त्या अकाउंटवरून मेसेज टाकला, तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केलं, तर समजा तुमचं अकाउंट हॅक झालं. म्हणून अजिबात लिंकवरती क्लिक करू नका. ठीक आहे. आणि समजा जर तुमच्याकडून क्लिक केलं गेलं असेल आणि तुमचं अकाउंट हॅक झालं असेल, तर पुन्हा कशाप्रकारे लॉग इन करायचं? तर एकदम सोपं सोपं उत्तर आहे मित्रांनो. तुम्हाला काय करावं लागेल, पूर्ण टेलिग्राम जे काही आहे ते तुम्ही डिलीट करून टाका, डायरेक्ट अनइन्स्टॉल करून टाका आणि परत तुम्ही प्ले स्टोअरवरून टेलिग्राम ॲप डाउनलोड करा आणि नंबर टाकून नंबर टाकल्यानंतर पासवर्ड फॉरगेटचा ऑप्शन येतो. तर तिथून तुम्ही काय करायचे, पासवर्ड तुम्ही फॉरगेट करून टाकायचे. तरी ते मी तुम्हाला आता दाखवू शकत नाही कारण की मला लॉग आउट वगैरे करावं लागेल. तर तुम्ही काय करायचे, पासवर्ड वगैरे तुम्ही फॉरगेट करून घ्यायचे, म्हणजे नवीन पासवर्ड तुम्ही बदलून घ्यायचे. आता मित्रांनो, इथून आता मी कट करतो. आता तुम्हाला मी अजून दाखवून देतो. बरेच भावांचं अकाउंट हॅक झालेलं बघू शकता. या भावाचं डायरेक्ट अकाउंट आता डिलीट झालेले आहे. आता बऱ्याच खाली पण मला आधी मेसेज आलेले होते बघू शकता हे अशा प्रकारे. तर बऱ्याच भावांचं अकाउंट हॅक झालेलं आहे, म्हणून सावध व्हा मित्रांनो. आणि तसंच आपला जो काही एडिटिंगचा चॅनल आहे, आता एडिटिंगचा माझा हा चॅनल आहे आणि तो मी काय केलेलं आहे, कमेंटचं ऑप्शन इनेबल केलेलं आहे. जेणेकरून ज्यांना काही कोणाला काही अडचण असेल, तर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकते मेसेज करून. पण हॅकर्स इथं इथे देखील मेसेज करताय. कसं काय माहिती आहे का? इथं जे काही आपले युजर आधीपासून ॲड आहेत. आता एकदा त्या एका युजरचं अकाउंट हॅक झालं, तर ते काय करतंय हॅकर, तर इथं कमेंटमध्ये इथं एक लिंक टाकतोय किंवा ते युजर नेम टाकतोय आणि हॅकर्स इथं लिंक टाकून काय करतोय, जेव्हा लोकं इथं ते लिंक्स किंवा ते युजर नेम बघतात, तर लोकं त्याच्यावरती क्लिक करतात आणि लगेच त्यांचं अकाउंट हॅक होते. अशा प्रकारे आपल्या मराठी कम्युनिटीमधले एडिटिंगचे जे काही युजर्स येतात एडिटिंग चॅनलवरचे आपले, बऱ्याच युजरचे अकाउंट हॅक झालेले आहे.
म्हणून नीट लक्षात ठेवा मित्रांनो, इथं जर मी तुम्हाला डायरेक्ट आपला जो काही चॅनल आहे बघू शकता 25K वाला, तर इथं जे काही ऑफिशियल लिंक मी दिलेली असते, तर त्यांच्यावरतीच क्लिक करायचे, ठीक आहे. जर कमेंट्समध्ये एखादा अननोन व्यक्ती असेल, त्यांनी जर लिंक टाकली, तशा प्रकारे मेसेज टाकला, तर अजिबात तुम्ही क्लिक करू नका. तर मी ते मेसेजेस डिलीट करून टाकतो. जर डिलीट करण्याआधी जर लिंकवरती तुम्ही क्लिक केलं, तर तुमचं अकाउंट हॅक होऊ शकतो. म्हणून अजिबात क्लिक करू नका. इथं कमेंट सेक्शनमध्ये पण लिंक दिली कोणी, तर क्लिक करू नका, ठीक आहे. आणि एक तुम्हाला सेटिंग करायची आहे Telegramमध्ये जेणेकरून तुमचा अकाउंट हॅक होऊ नये म्हणून. तर तुम्ही काय करायचं, इथं आता मी बॅक आलेलो आहे. इथं बाजूला 3 लाईनींवरती क्लिक करायचं आहे. सेटिंगमध्ये जायचं तुम्ही आधी, ठीक आहे. नंतर तुम्ही काय करायचं, खाली यायचे आणि खाली तुम्हाला एक प्रायव्हसी अँड सिक्युरिटी नावाचं ऑप्शन दिसेल, तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून 2 स्टेप व्हेरिफिकेशन जे काही आहे, तर इथून ते ऑन करून घ्या. जर तुमचं इथं ऑफ असेल, तर तुम्ही ऑन करून घ्या. ऑन असेल तर राहू द्या, ठीक आहे. नंतर जे काही पासकोड लॉक आहे, तर याला पण तुम्ही ऑन करून घ्या, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही डिव्हाइसेसमध्ये यायचे आणि जर इथं जर तुम्हाला वाटत असेल, हा माझा मोबाईल नाही, तर तुम्ही इथून काय करायचं, इथून त्या डिव्हाइसवरती क्लिक करायचं. जसं की हा Redmiच्या मोबाईलमध्ये माझे अकाउंट लॉग इन आहे. आता मला वाटतं इथं हा मोबाईल माझा नाही आहे, दुसरा दुसरा कोणाचा आहे आणि त्याच्यात लॉगिंग आहे. तर तुम्ही काय करायचं, इथून लगेच टर्मिनेट सेक्शनवरती क्लिक करायचे आणि टर्मिनेट करून तुम्ही ते मोबाईल किंवा डिव्हाइस जे असेल, तर इथून ते काढून टाकायचे. जेणेकरून जर हॅक झालेलं असेल अकाउंट, तर तिथून तिथून रिमूव्ह होऊन जाईल आणि नंतर तुम्ही पासवर्ड वगैरे चेंज करून घ्यायचे, ठीक आहे. पासवर्ड वगैरे चेंज करून घ्यायचे. त्यानंतर बाकी सेम सेटिंग इथं राहू द्यायची. एवढीच तुम्ही सेटिंग वगैरे करायची, इथं बाकी सेम राहू द्यायची आणि अकाउंट हॅक झाला असेल, तर नवीन तुम्ही लॉगिन करायचे, पासवर्ड तुम्ही चेंज करून घ्या, ठीक आहे. फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करून चेंज करून घ्या आणि नंतर कधी कोणाचा अशा प्रकारे मेसेज आला, तर लिंकवरती अजिबात क्लिक करू नका, ठीक आहे. मग मित्रांनो, बघितलाय का व्हिडिओ? तर जसं मी व्हिडिओमध्ये सांगितले तसंच करा. कोणत्याही अननोन लिंकवरती क्लिक करू नका. वाटल्यास तुमच्या नातेवाईकांच्या नंबरवरून आलेला असेल किंवा माझ्याच नावाने जरी लिंक तुम्हाला डायरेक्टली पर्सनलमध्ये मेसेज आला असेल, तर अजिबात त्या लिंकवरती क्लिक करू नका, ठीक आहे. जर तुमच्याकडे कॉन्टॅक्ट सेव्ह असतील, तर तुम्ही डायरेक्ट कॉल करून त्यांना विचारून घ्या, की "भाऊ मला मेसेज टाकला होता का? लिंक टाकली होती की?" जर त्यांनी सांगितलं, "हो, मी टाकली होती." तर तुम्ही इझिली क्लिक करू शकता, काही अडचण नाही. जर त्यांनी लिंक वगैरे टाकलेली नसेल, जर त्याचा अकाउंट हॅक झालेला असेल आणि हॅकर्स त्याच्या अकाउंटने तुम्हाला लिंक टाकतोय, म्हणजेच ते तुमचं अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून अजिबात तुम्ही लिंकवरती अननोन लिंक असेल तर त्याच्यावरती क्लिक करू नका, ठीक आहे. मी तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं सगळं, ठीक आहे. आणि काही अडचण आल्यास, काही विचारायचं असेल, तर नक्की तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. आणि मित्रांनो, असंच नवीन-नवीन टेकबद्दल व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या. धन्यवाद.